हाची धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे पवाडे दीन रजनी हाची धंदा। दीन रजनी रात्रंदिवस महाराजांचा हाच धंदा असायचा। दिवसभर रात्रभर अखंड असं नामस्मरण महाराजांचं। रात्रभर कसं म्हणाल तर महाराजांच्या मुखातून दिवसभर महाराज स्वतः नामस्मरण करायचे आणि रात्री देव त्यांच्या मुखातून नामस्मरण करून घ्यायचे बघा, अशी परिस्थिती होती। अखंडरित्या त्या ठिकाणी नामस्मरण आणि असं नामस्मरण चालू असल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता महाराज कीर्तन करायला लागले आणि कीर्तन करायला लागल्याच्या नंतर समाज येऊ लागला। मग समाज त्या ठिकाणी कीर्तन ऐकायला आला। येत असताना त्या ठिकाणी कीर्तन करायचं म्हटलं तर टाळकरी मंडळी असावी लागते। मग महाराजांना त्या ठिकाणी 14 टाळकरी लाभले होते पहा। तर त्या 14 टाळकऱ्यांमधून अर्धे टाळकरी हे लोहगावचे होते। मग ते असणारे लोहगावचे ते टाळकरी आणि त्या टाळकऱ्यांमध्ये एक व्यक्ती असा होता की जो महाराजांच्या सोबत राहायला लागला। लक्ष द्या, खूप गोड प्रसंग आहे, लक्ष देऊन ऐका। महाराजांच्या सोबत राहायला लागला आणि महाराजांच्या सोबत राहायला आता संगत गुण आपल्याला माहिती असेल, ज्याच्या सोबत माणूस राहतो त्याच्यासारखा त्या माणसावर त्याचा परिणाम होत असतो, तो माणूस त्याच्यासारखं वागायला लागलेला असतो। मग महाराजांच्या सोबत राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय झालं, महाराजांना त्या असणाऱ्या त्या व्यक्तीला महाराजांच्या सारखी सवय लागायला लागली। तोही व्यक्ती नामस्मरण करू लागला आणि एकदा का नामस्मरण माणूस करायला लागलं किंवा कीर्तनकारांच्या सोबत जर राहायला लागलं तर मग संसाराकडे प्रपंचाकडे दुर्लक्ष होतं। बरोबर आहे का भगवत महाराज? काय होतं? दुर्लक्ष होतं। आणि मग दुर्लक्ष झालं की घरची असणारी मालकीन टेन्शन द्यायला लागली। आता बरोबर आहे का? ऐका, मालकीन त्या ठिकाणी ते टेन्शन द्यायला सुरुवात करते पहा। जेवायला व्यवस्थित देत नाही, बडबड बडबड तिची सुरू राहते। आता बडबडीचं जर म्हटलं तर आम्हाला ते कामच आहे, कारण बडबडी तोंड आमच्या सारखं तोंड कोणाचंच नाही। आमच्या सारखं म्हणजे मलाच नका पाहू, तुम्ही आम्ही एकच आहोत। बडबड बडबड करायला जर लागले ना, तो माणूस असा वैतागून काटावरला जरी उठून गेला तरी तिचं तोंड काही बंद होत नाही। असंच एकदा एक जण अशी बडबड करायला लागली, तो बिचारा शेतातून आला, काम करून आला दिवसभर, घरी आल्याच्या नंतर 11-12च्या टायमाला त्याला भरपूर भूक लागली होती। जेवायला बसला, हिने आपला पट्टा सुरू केला। सकाळपासून काम करते, स्वयंपाक केला, भाजी केली, पोळी केली, पोरांना त्या ठिकाणी आंघोळी घातल्या, धुणं धुतलं, भांडे घासले, पोराला शाळेत नेऊन घातलं, बडबड 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 सुरू। आता याला असं झालं, आता भूक पोटामध्ये भरपूर लागली, मग जेवा का नाही जेवा असं झालं याला। त्याने सांगितले, बाय तू आता काही म्हण काही राय, तू बोलली तरी तू केलेलं जे काम, नाही बोलले तरी केलेलं हे तुला करावंच लागणार आहे, पण तो पाया पडतो पाय, तू आता काही बोलू नको। नाही नाही म्हणे, एवढं कसं मी सांभाळायचं, किती मी काम करायचं, घरचं करायचं, शेतातलं करायचं, सगळं सगळं मलाच करावं लागतं, तुम्ही अजिबात लक्ष देत नाही घराकडे, काय काय नेमकं सांभाळायचं। त्यानं हात जोडून सांगितलं, हे पाय बाई तू काही सांभाळ का नको सांभाळू, पण तुझं तोंड मात्र तू सांभाळून घे, बाकी मी सगळं पाहून घेतो, असा विषय असतो। ती त्या ठिकाणी त्या व्यक्तीची असणारी ती पत्नी त्या ठिकाणी बडबड करायची महाराज, पण तो हा काही बदला नाही, याच्यावर काही परिणाम झाला नाही, याच्यावर तुकाराम महाराजांचा परिणाम झाला होता। आणि मग सांगितलं, तिच्या लक्षात आलं आता हा काही आपल्याच्यानं बदलत नाही। तिला वाटलं आता असं नाही जमलं तर आता वेगळ्या पद्धतीने आपल्याला काहीतरी करावं लागेल। मग तिला दुसरी एक युक्ती तिला सुचली। ठीक आहे म्हणे, चालतं, कोणामुळे आपला नवरा बिघडला? तुकाराम महाराजांच्यामुळे बिघडला। मग त्या तुकाराम महाराजांचं त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? काटा काढला पाहिजे। सांगितलं, अहो ऐका म्हणे, आपल्या घरी त्या ठिकाणी तुकाराम महाराजाला जेवायला बोलवायची माझी इच्छा झालेली म्हणे। आता याला वाटलं सूर्य नेमका कुणी उगवला काय माहिती। सांगितलं ठीक आहे, त्याला आनंद झाला, फार आनंद झाला। सांगितलं ठीक आहे, कधी बोलवायचं जेवायला? सांगितलं तू ज्या दिवशी स्वयंपाक करशील त्या दिवशी मी बोलवायला तयार आहे, तू जर आता स्वयंपाक केला तर मी आता बोलवतो। सांगितलं ठीक आहे, संध्याकाळी आपल्या घरी त्यांना जेवायला बोलवा। संध्याकाळी जेवायला बोलवलं। संध्याकाळी महाराजांच्या इथे कीर्तन झालं महाराजांचं तिथे,
आणि जेवायला त्या ठिकाणी स्वयंपाक तिनं बनवला. स्वयंपाकही चांगला केला, परंतु स्वयंपाकाला त्या ठिकाणी पूर्वी अशी पद्धत होती की जेवायला जर आपल्या घरी कोणी आलं तर त्याला आंघोळ घालून नाव धुवून घालून त्या ठिकाणी जेवू घालायचं. जेवायला बोलवलं, पण स्वयंपाक करायच्या आधीपासूनच पाणी उकळायला ठेवलं. एवढं गरम पाणी लागतं का आंघोळीला? तुमच्या इकडे बी असंच असते का? नाही तर मग आम्ही आमच्या रात्रीच चालल्या जातो. ऐका, काय केलं, स्वयंपाकाला लागायच्या आधीपासूनच दुसऱ्या बाजूला चूल मांडून ठेवली आणि पाणी त्या ठिकाणी तापायला ठेवून दिलं. ते पाणी सगळा स्वयंपाक होऊस तर असं भलतं त्या ठिकाणी उकळायला लागलं. आणि असं असणारं उकळतं पाणी त्या बाईनं त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंगावरती ते उकळतं पाणी टाकलं. सांगा काय त्रास झाला असेल माझ्या जगत. जणे माझी काया लागला एवढा त्रास राहून सुद्धा माझ्या माऊलींनी त्या बाईला असणाऱ्या त्या शिवबा कासाराच्या त्या पत्नीला एक शब्दही उलटून त्या ठिकाणी बोलले नाही. उलटून बोलणं काय, पण तिच्या तोंडाकडे सुद्धा पाहिलं नाही की बाई तू नेमकं काय करते आहेस. एवढा त्रास होऊन सुद्धा माझे जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी विनवू लागलेले आहेत की देवा, अरे ही काया जळू लागलेली आहे आणि देवा तुला जर वाटत असेल की तू जर मला असा त्रास दिला तर मी तुला सोडून देईन, तर हा तुझा गैरसमज आहे देवा, हा तुझा गैरसमज आहे. मी तुला सोडणार नाही देवा, मी तुला अजिबातच सोडणार नाही.
लक्ष द्या, या गोष्टी घडण्याकरिता साधनाच असावी लागते, नाही तर आपल्याला तर थोडस बी बोललं लगेच आपण भांडायला तयार होतो. आता सध्या भांडणांचे प्रकार फारच विचित्र विचित्र झालेले आहेत. कशावरून भांडण आहे अजिबात कळायला तयार नाही, शेंडा नाही बुडूक नाही, पण भांडणं मात्र चेपलेले असतात. बोलते कसे जगले आपले संत महंत आणि कसं जगतोय आपण, कसे जगले आपले छत्रपती शिवाजी महाराज, कसे जगले आपण, कसे जगतोय आपण, हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. अरे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रामध्ये जन्माला आलेले आपण मंडळी आहोत. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रामध्ये जीवन जगत असताना काय जगतोय आपण, कसं जगतोय आपण, आणि कसा जगून गेला आपला बाप, कसा जगला आपला राजा, हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. अरे जगावं कसं हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं, आणि मरावं कसं हे माझ्या शंभू राजांकडून शिकावं. अरे एक नाही दोन नाही तब्बल 40 दिवस शरीरावरती त्या ठिकाणी असंख्य अशा वेदना होत होत्या. शरीर त्या ठिकाणी बांधून टाकलेलं होतं सखळदंडाने, आणि कोणीही यायचं त्या ठिकाणी दगदे तोडायचं, मांस तोडायचं, कुत्र्यांना त्या ठिकाणी, मांजरांना गिधाडांना खाऊ घालायचं. या गोष्टीचा आपण कधीतरी विचार करणार आहोत की नाही? मुलींनी त्या ठिकाणी विचार केला पाहिजे की आपण कसं जगलं पाहिजे. कशा राहिले आपले आऊसाहेब, कशा जिजामाता कशा जगल्या, त्यांच्या घराण्यातल्या मुली कशा जगल्या, आपण कसं जगतो आहे. त्याचबरोबर तरुण वर्गाने सुद्धा हा आदर्श आपण घेतला पाहिजे. कसं जगावं, कसं राहावं. ज्या वेळेला बाया नाचत होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या दिशेने जात होते, छत्रपती शिवाजी महाराज त्या दिशेने जात असताना त्या ठिकाणी माझ्या जिजाई आई साहेबांनी कडकन त्या ठिकाणी गालामध्ये ठेवून दिली, सांगितलं शिवबा अरे कुठे जातोयस, हा नेमकं काय करतोयस. त्यावेळेस सांगितलं आई साहेब तिकडे नेमकं काय चाललंय हे आम्हाला बघायचंय. सांगितलं शिवबा अरे तिकडे काय चाललंय हे तुला बघायचं नाही, बाया नाचताना तुला बघायचं नाही, तुला बाया वाचवायच्या आहेत शिवबा, तुला बाया वाचवायच्या आहेत. आणि आज बायांनीच विचार केला पाहिजे की आपल्याला वाचवायचं आहे की नेमकं काय करायचंय. माझ्या गोष्टी सहसा तुम्हाला वाईट वाटत असतील, टोचत असतील, पण तुम्हाला टोचल्या जरी आणि बोचल्या जरी तरीही हे बोलणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. फार विचित्र काळ त्या ठिकाणी होत चाललेला आहे. आणि म्हणून आपण आपले पूर्वज कसे जगून गेले, कोणत्या पद्धतीने जगले, या गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि असे असणारे आपले जगद्गुरु तुकोबराया अशा पद्धतीने जगले, म्हणून त्यांच्याकडे काय आहे, त्यांच्याकडे अधिकार आहे उपदेश करण्याचा. येते का लक्षात? मी तुम्हाला सांगत होते की दुसऱ्याला जर उपदेश करायचा असेल तर आपल्याकडे अधिकार असावा लागतो. माझ्या तुकोबरायांकडे अधिकार आहे. रात्रंदिवस त्यांना तोच धंदा असायचा, रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामस्मरण. आणि म्हणून असं नामस्मरण केल्याच्या नंतर महाराज म्हणतात आता आम्हाला त्या भगवान परमात्म्याने कुठलीच उणीव ठेवलेली नाहीये. तुकोबराया त्या ठिकाणी या देहाच्या अवस्थेमध्ये असूनही विदेही अवस्थेला प्राप्त झालेले. देहीच विदेही भोगू दशया, देहाच्या अवस्थेमधूनही आता त्यांना विदेही अवस्था प्राप्त झालेली. अंगावरती त्या ठिकाणी उकळतं पाणी टाकलं, पण देवा तूच आहे देवा. आणि मग तुकाराम महाराज सांगतात याच्यासाठीच मी तुम्हाला सांगतो अभंगाचं प्रथम
की बाबा, म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. म्हणूनच सांगतोय मी तुम्हाला की तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जा. म्हणूनच आपल्या या आजच्या कार्यक्रमाचे सौजन्य आपले धसाळ दादा, आता नेमकेच त्यांच्या घरूनच आम्ही आलो विसरलं ना. असो, थोडा उशीर झाला नाव घेण्यासाठी, तरी क्षमा असू द्यावी. आपले संजय दादा धसाळ आमचे अगदी जवळचे पाहुणे पण आहेत, म्हणून त्यांच्याही चरणावरती नतमस्तक आणि सेवेला पुढे सुरुवात. ऐका, महाराज सांगतात की म्हणून शरण जावे, म्हणून तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जा. पण का म्हणून शरण जा, प्रश्न तयार होतो की नाही? लक्षात येत आहे का महिला मंडळ, का झोपा आल्या? अहो झोपल्या का काय माय, झोपा आल्या का? चहा प्यायला जायचं काय मग? ऐका, त्या भगवान परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. बरोबर आहे का? असं टुकू काय पाहते मला, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, आपलं नाही. लक्ष द्या, तुकाराम महाराज म्हणतात देवाला शरण जा. पण का देवाला शरण जा, फार मोठा प्रश्न आहे हा. आणि याचं उत्तर असं आहे की सर्व जीव हे देवाचे अंश आहेत. सर्व जीव हे देवाचे अंश आहेत आणि अंशीच शरण गेल्याशिवाय पूर्णता नाही. लक्षात येत आहे का? तुम्ही प्रश्न कराल की ताई, सर्व जीव हे देवाचे अंश